10 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान जे लोकांना आज करायला मिळते त्याचा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह लोकांच्यात निश्चितपणानं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी संपूर्ण शहरात आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये बूथ क्रमांक 11च्या बाहेर। या ठिकाणी काही मतदार मतदान प्रक्रियेला जाऊन आलेले आहेत। जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। सर, तुम्ही मतदानाचा जो हक्क आहे तो बजावून आलेला आहात, काय प्रतिक्रिया द्याल? अगदीच सकाळी 7:30 वाजल्यापासून लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रचंड उत्साहात लोक मतदानाला बाहेर पडतायत। आम्ही सुद्धा सर्वजण मतदानाला जाऊन आलोय। सकाळपासून अत्यंत शांततेने आणि अत्यंत उत्साहात मतदान चालू आहे। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही, दंगाधोपा कुठेही नाही आहे। लोक शिस्तबद्ध पद्धतीने येत आहेत, रांगेत उभा राहत आहेत, शांतपणाने मतदान करतायत आणि एक 10 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान जे लोकांना आज करायला मिळते त्याचा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह लोकांच्यात निश्चितपणानं आहे। मी सगळ्या लोकांना उरलेल्या आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेन आपल्या माध्यमातून की आपणही लगेचच आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सहभागी व्हावा। तर आताच आपण प्रभाग क्रमांक 1 मधील जे मतदार आहेत, जे मतदानाचा अधिकार बजावून आले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदार हा कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने भूमिका बजावतो हे त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं। एकंदरीत बघायला गेले तर अत्यंत शांतताप्रिय वातावरणात या प्रभागामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। लोकशाहीला साजेसं असं दर्शन कोल्हापूरकरांचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।